संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रथामागे 14व्या क्रमांकावर असलेली ही मानाची दिंडी शनिवार 14 जून रोजी दुपारी 4 वाजता लक्ष्मीनारायण मंदिर भाजी बाजार अमरावती येथून प्रस्थान करणार आहे। ही परंपरा केवळ दिंडीची नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची आहे। 1832 मध्ये संत गुरु हैबत बाबांनी सुरू केलेल्या या पालखी परंपरेत विदर्भातून अनेक मानाच्या दिंड्या सहभागी होतात। या पवित्र वारीत लक्ष्मीनारायण संस्थान अमरावतीची दिंडी गेल्या 160 वर्षापासून सातत्याने सहभागी होत आहे। राजाधिराज स्वामी विठ्ठलानंद सरस्वती यांनी ही परंपरा विदर्भात सुरू केली। प्रस्थानानंतर दिंडीची पहिली पूजा नारायणराव व्यास यांच्या घरासमोर होईल। पुढे बजरंग चौक, अंबागेट, गांधी चौक, राजापेठ अशा मार्गावर दिंडीचे जोरदार स्वागत होईल। मुक्काम चिमोटे लेआउटमध्ये राहिल्यानंतर 15 जून रोजी ही दिंडी रेल्वेने पुण्याला आणि नंतर आळंदी मार्गे पालखी सोहळ्यात सहभागी होईल। सासवड, जेजुरी, पलटण, माळशिरस, वाखरी मार्गे ही दिंडी अखेरच्या मुक्कामी पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या चरणी पोहोचेल। या आषाढी वारीला भक्तांचा महासागर पंढरपूरमध्ये ओसडून वाहतो। ही फक्त वारी नाही, ही श्रद्धेची, निष्ठेची आणि परंपरेची अखंड गाथा आहे। लक्ष्मीनारायण संस्थानच्या वतीने अमरावतीकरांना आवाहन करण्यात आलं आहे, या पावन वारीत सहभागी व्हा आणि प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दर्शनाचा योग साधा। आमची पालखी इथून ज्ञानेश्वर माऊलींकडे निघाली आहे। सांगण्यास आनंद होतो की ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये एक 14व्या नंबरवर हक्काचं स्थान या पालखीचं असतं। गेल्या 150 वर्षाची परंपरा असलेली हे लक्ष्मीनारायण मंदिर 14 तारखेला इथून त्यांची पालखी प्रस्थान करत आहे। आज या ठिकाणी आपण जी पत्रकार परिषद बोलावली त्याचा उद्देशच हा होता की अमरावतीच्या लोकांना हे जे गतवैभव आहे ते गावातलं हे कळावं, लक्ष्मीनारायण संस्थांचं कार्य काय आहे हे कळावं। त्याकरता एक विशेष विनंती करायची आहे की 14 तारखेला संध्याकाळी 4 वाजता लक्ष्मीनारायण मंदिर अंबागेटच्या आतमध्ये या ठिकाणावर या पालखीचं प्रस्थान होणार आहे। आपण सर्वांनी अमरावतीकर मंडळांनी या पालखीमध्ये, पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून आपणही ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत पोहोचलो आहे अशी आपल्या सगळ्यांना आनंद घेता येईल। खूप खूप धन्यवाद।